मोहन आणि रचितमध्ये एका साध्याशा कारणावरून भांडण झालं. रागाच्या भरात मोहनच्या तोंडातून कटू शब्द बाहेर पडले. आजपासून मला तुझं तोंड दाखवू नकोस. रचित काहीच बोलला नाही. शांतपणे तिथून निघून गेला. ते दोघं लहानपणापासूनचे मित्र होते. संध्याकाळी मोहन बाजारातून जात होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका कुंभाराकडे गेला. तो कुंभार चाकावर मोठ्या कौशल्याने आणि संयमाने मातीला आकार देत होता. काही वेळातच एक घडा तयार झाला, पण तो उचलताना कुंभाराचा हात थोडासा निसटला आणि घडा खाली पडून फुटला. मोहनच्या तोंडातून नकळत "अरे रे" हे शब्द बाहेर पडले. कुंभाराने हे पाहिलं आणि हसून म्हणाला, "मनावर घेऊ नकोस बाळा, हे तर होतच असतं." मोहनने विचारलं, "एक घडा बनवायला किती वेळ लागतो?" कुंभार म्हणाला, "वेळ नाही बाळा, संयम लागतो. कधी कधी तर तासनतास जातात." मोहन हळूच पुटपुटला, "एवढी मेहनत?" कुंभार शांत आवाजात म्हणाला, "खरंय तुझं. घडा घडवायला खूप वेळ लागतो, पण फुटायला मात्र एक क्षण पुरेसा असतो." एवढं बोलून कुंभाराने पुन्हा चाक फिरवलं. त्याच क्षणी मोहनच्या मनात लख्ख प्रकाश पडला. त्याला आता उमजलं होतं, ही गोष्ट फक्त मातीच्या घड्याची नव्हती. नातीसुद्धा अशाच घड्यासारखी असतात. ती बनायला खूप काळ लागतो, पण तुटायला मात्र एक क्षणही पुरेसा असतो.